प्रकरण दुसरे. म्हातारा विदूषक. ते त्या खोलीत प्रवेश करीत असतानाच महंत आपल्या झोपण्याच्या खोलीतून तिथे आले. एका खोलीत आश्रमाचे 2 संन्यासी महंतांची वाट पाहत अगोदरच आलेले होते. एक होते धर्मगुरू ग्रंथपाल आणि दुसरे होते धर्मगुरू पायस्सी. ते अतिशय विद्वान होते म्हणतात. ते वृद्ध नव्हते, पण तब्येतीने नाजूक होते. एक उंचेला तरुणही तिथे होता. तो 22 वर्षांचा दिसत होता. ही भेट चालू असताना संबंध वेळ तो एका कोपऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा भारदार, टवटवीत होता. त्याचे लहान डोळे विलक्षण, भेदक भुऱ्या रंगाचे होते. त्याच्या अंगावर सर्वसामान्य पोशाख होता. तो एक धर्मशास्त्राचा विद्यार्थी होता आणि मठाच्या आश्रयाने राहत होता. त्याच्या मुद्रेवरचा भाव निःशंक आदराचा पण स्वाभिमानाचा होता. दुय्यम दर्जाच्या आणि आश्रित अशा भूमिकेत तो असल्यामुळे आणि म्हणून पाहुण्यांच्या बरोबरीचा त्याचा दर्जा नसल्यामुळे त्याने खाली वाकून त्यांना नमस्कार केला नाही. धर्मगुरू जसीमोवांच्या सोबत एक अंतेवासी होता आणि दुसरा आल्योशा होता. त्या 2 संन्याशांनी उठून अगदी खालपर्यंत वाकून व जमिनीला आपल्या बोटांचा स्पर्श करून त्यांना नमस्कार केला आणि मग त्यांच्या हाताचे चुंबन घेतले. त्यांना आशीर्वाद देऊन महंतांनी तितक्याच पूज्यभावाने त्यांना उलट प्रणाम केला आणि त्यांचा आशीर्वाद मागितला. हा सारा विधी दैनंदिन विधी म्हणून न होता अत्यंत गांभीर्याने आणि भावपूर्ण रीतीने करण्यात आला. पण म्युझाऊला मात्र हे सारे प्रभाव पाडण्यासाठी म्हणून मुद्दाम केलेले नाटक आहे असे वाटले. तो इतर पाहुण्यांच्या पुढे उभा होता. साधा शिष्टाचार म्हणून महंतांचा आशीर्वाद घेणे ही इथली रीत असल्यामुळे त्याने त्याकरिता पुढे होणे आवश्यक होते. मग त्यांच्या हातांचे चुंबन नसते घेतले तरी चालले असते. त्यासंबंधी आदल्या रात्री त्याने विचार करून ठेवला होता. पण जेव्हा त्याने त्या संन्यासांचे ते खालपर्यंत वाकून प्रणाम करणे व चुंबन घेणे पाहिले तेव्हा त्याने लगेच आपला बेत बदलला. योग्य त्या गांभीर्याने त्याने रिवाजाप्रमाणे प्रदीर्घ प्रणाम तेवढा केला व तो खुर्चीकडे वळला. फ्योदरने एखाद्या माकडाप्रमाणे म्युझोचे हुबेहूब अनुकरण केले. इवानने मोठ्या गौरवपूर्ण रीतीने आणि नम्रतेने नमस्कार केला, पण आपले हात त्याने उचलले नाहीत. तर काल्गानाफ इतका बावरून गेला होता की त्याने नमस्कारच मुळी केला नाही. महंतांनी त्यांना आशीर्वचन देण्याकरता उचललेला हात खाली केला आणि पुन्हा त्यांच्या पुढे वाकून प्रणाम करून सर्वांना त्यांनी बसण्याची विनंती केली. शरमेने आल्योशाचा चेहरा लाल झाला. त्यानं केलेली अनिष्टसूचक भाकितं खरी ठरायला लागली होती. झसिमफ एका अतिशय जुन्या पद्धतीच्या कातड्याने मढवलेल्या शिसवी कोच्यावर बसले आणि पाहुण्यांना त्यांनी समोरच्या भिंतीपुढे रांगेने लावलेल्या व जुन्या पुराण्या काळपट कातड्याने मढवलेल्या 4 शिसवी खुर्च्यांवर बसायला सांगितले. त्या मठवासियांपैकी एक जण दरवाजापाशी आणि दुसरा खिडकीपाशी बसला. धर्मशास्त्राचा विद्यार्थी तो अंतेवासी व आल्योशा हे उभेच राहिले. ती खोली फारशी मोठी नव्हती आणि तिच्यावर एक जुनाटपणाची छाया होती. तिच्यात ओबडधोबड व अगदी हलक्या प्रतीच्या अत्यंत आवश्यक तेवढ्या सामानाखेरीज काही नव्हते. खिडकीत 2 फुलदाण्या ठेवल्या होत्या आणि कोपऱ्यात काही संतांच्या तस्विरी होत्या. कुमारी मातेच्या एका प्रचंड प्राचीन मूर्तीपुढे एक दीप तेवत होता. तिच्याजवळच चमकदार पार्श्वभूमी असलेल्या आणखी 2 तस्विरी होत्या आणि त्यांच्यापुढे पंख असलेले कोरीव देवदूत, कोरलेली चिनी मातेची भांडी, एक हस्तिदंती कॅथलिक क्रूस व त्याला आलिंगन देत असलेली माता होलोरोसा आणि अशाच पूर्वकालीन इटलीच्या महान कलाकारांच्या अनेक कोरीव प्रतिमा होत्या. या बहुमोल कलाकुसरीच्या कोरीव कामांशेजारीच साधू संतांची व महात्म्यांची कित्येक अगदी ओबडधोबड जत्रेत 2 पैशाला मिळणारी छापील चित्रेही होती. इतर भिंतींवर रशियाच्या आजी व माजी बिशपांची पूर्ण आकाराची चित्रे होती. म्युझोने या सर्व परंपरादर्शक परिसरावर ओझरती नजर टाकली आणि मग तो महंतांकडे एकटक बघू लागला. स्वतःच्या निरीक्षण शक्तीविषयी त्याचे फार उच्च मत होते. त्याने 50शी गाठली असल्यामुळे एवढा दोष त्याला क्षम्य होता. हे वय असे आहे की व्यवहारिक जगात एक विशिष्ट ज्ञान स्थान प्राप्त झालेला या वयाचा हुशार माणूस स्वतःकडे या वयात विशेष गौरवाने पाहिल्यावाचून राहत नाही. पाहता क्षणी काही त्याचे झसिमफविषयी अनुकूल मत झाले नाही. खरोखर त्या वयस्क चेहऱ्यावर असे काही होते की म्युझो शिवायही इतर अनेकांना तो आवडला नसता. ते ठेंगणेसे
वाकलेले लहानसर बांध्याचे गृहस्थ होते. त्यांचे पाय फार बारीक होते आणि जरी त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक नव्हते तरी ते निदान 10 वर्षांनी तरी मोठे दिसत होते. त्यांचा कृश चेहरा असंख्य लहान सुरकुत्यांनी भरला होता. विशेषतः त्यांच्या लहानसर फिकट वर्णाच्या तीक्ष्ण आणि 2 तेजस्वी ठिपक्यांप्रमाणे चकाकणाऱ्या डोळ्यांभोवती या सुरकुत्या अधिकच दिसत होत्या. त्यांच्या कानशिलाच्या आजूबाजूला तुरळक पांढरे केस दिसत होते. त्यांची लहानशी निमुळती दाढी टोकदार होती. ओठ 2 रेषांप्रमाणे पातळ होते व ते वारंवार स्मित करताना विलग होत होते. त्यांचे नाक लांब नव्हते, पण एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखे टोकदार होते. एकंदरीने दिसायला तरी खुनशी व क्षुद्र अहंकारात भरलेला माणूस दिसतो, असं म्युझोच्या मनात आलं. या माणसाला एवढं स्थान मिळावं हे म्युझोला बरं वाटलं नाही. भिंतीवरच्या हलक्या किमतीच्या लहान घड्याळात भरभर 12 ठोके पडले आणि त्याबरोबर संभाषणाला लगेच सुरुवात झाली. बरोबर योग्य वेळी आम्ही हजर झालो आहोत, पावलोविच मोठ्याने म्हणाला. पण आमचे चिरंजीव दमित्री अजून येण्याचे काही चिन्ह नाही. पूज्य महंतजी, त्याबद्दल मी आपली माफी मागतो. पूज्य महंतजी या शब्दाबरोबर आलोशा नखशिकांत थरारला. नियमितपणा हा राजदरबाराचा शिष्टाचार आहे हे लक्षात घेऊन मी स्वतः अगदी नियमितपणे काटेकोर पाळतो. पण काही म्हटलं तरी तुम्ही काही राजे नाही. म्युझो एकदम आपला आत्मसंयम गमावून हलकेच पुटपुटला. होय, ते खरंच. मी काही राजा नाही, पण खरंच सांगतो प्योत्र अलेक्झांद्रोविच, त्याची मला स्वतःला जाणीव होतीच. पण बघा, मी नेहमीच कसा बोलू नये ते बोलतो आदरणीय महाराज. तो एकदम करुणापूर्ण स्वर काढून ओळख करून देतो. काय करावं, ही माझी जुनी सवय आहे. आणि मी जर कधी कधी प्रसंगाला सोडून भलतंच काही बोलतो, ते एवढ्याच हेतूनं की त्यामुळं लोकांची करमणूक व्हावी व आपण लोकांना आवडावं. लोकांना आपण आवडावं नाही का? 7 वर्षांपूर्वी बघा, मी एका लहानशा शहरात काही कामाकरता गेलो होतो. तिथल्या काही व्यापाऱ्यांशी माझी मैत्री झाली. आम्ही तिथल्या पोलीस अधिकाऱ्याकडे गेलो, कारण आम्हाला त्याला काही कामानिमित्त भेटायचं होतं आणि भोजनाचं निमंत्रणही द्यायचं होतं. तो उंच पुरा, जाडगेला, गोरा आणि चिडखोर स्वभावाचा वाटला. अशी माणसं फार धोकेबाज असतात. त्यांची पित्त प्रकृती हे त्याचं कारण असतं. मी सरळ त्याच्याकडे गेलो आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे अगदी सहजरित्या बरं का त्याला म्हटलं, मिस्टर इस्प्रावनिक, तुम्ही आमचे नाप्रावनिक व्हा. नाप्रावनिक म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यानं विचारलं. तेव्हा मी क्षणार्धात ओळखलं की आपला नेम चुकला. तो अगदी एवढंसं तोंड करून उभा होता. मी म्हटलं, मी केवळ गमतीने बोललो, सर्वांचं लक्ष दुसरीकडे वेधावं म्हणून. कारण मी नाप्रावनिक हा आमचा रशियाचा सुप्रसिद्ध वृंदवादन संचालक आहे आणि आम्ही जे काम हाती घेतलंय त्यात मेळ राहण्याकरता तशा माणसाची आम्हाला गरज आहे. आणि त्या उपमेचा खुलासा हा जो मी केला तो वाजवी होता नाही का? तो म्हणाला, माफ करा, मी इस्प्रावनिक आहे आणि माझ्या व्यवसायावर शाब्दिक कोट्या करणं मला खपत नाही. इतकं बोलून तो झटक्यानं चालू लागला. मीही ओरडत त्याच्या मागे धावलो. होय होय, तुम्ही इस्प्रावनिकच आहात, नाप्राणिक नाही. नाही, तो म्हणाला. ज्या अर्थी तुम्ही इस्प्रावनिक म्हणाला त्या अर्थी मी तोच आहे. आणि खरोखर यामुळं आमच्या कामाचा विचका झाला. नेहमी हे असं होतं माझं. नेहमी मी सभ्यतेनं वागायला जातो आणि नुकसान करून घेतो. एकदा पुष्कळ वर्षांपूर्वी एका प्रतिष्ठित वजनदार माणसाला मी म्हणालो, तुमच्या पत्नी मोकळ्या ढाकळ्या बाई आहेत. हे मी संभावित अर्थानं नैतिक गुणांच्या संदर्भात म्हणालो, पण त्यानं मला विचारलं, का? तिचा मोकळेपणा आजमावलायस का? मला वाटलं आपण अदबशीर उत्तर द्यावं म्हणून मी होय म्हटलं आणि त्यानं माझं अंग तिथल्या तिथं यथास्थित मोकळं केलं. ही फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळं मला सांगायला लाज वाटत नाही. असं मी माझं नुकसान करून घेतो. आता तुम्ही तेच करत आहात, उभं घेऊन म्युझो तोंडातल्या तोंडात बोलला. धर्मगुरू झसिमफ स्तब्ध होऊन त्या दोघांकडे बारकाईने पाहत होते. असं, पण त्याचीही मला जाणीव होती असं मी म्हणालो तर तुम्ही विश्वास ठेवाल प्योत्र अलेक्झांद्रोविच? खरोखर जेव्हा मी बोलायला सुरुवात केली ना, तेव्हाच याची मला कल्पना आली होती आणि यावर तुम्ही पहिल्याने मत व्यक्त कराल हेही मी अगोदरच ताडलं होतं. माझं गमतीचं बोलणं अपेक्षित परिणाम साधत नाही हे ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं, त्याच क्षणी पूज्य महंतजी माझ्या दोन्ही गाल खालच्या जबड्याकडे ओढले जातात आणि त्यांना बारीक बारीक झटके यायला लागतात. मी तरुण होतो तेव्हापासून हे चालू आहे.
त्यावेळी मला सरदारांच्या परिवारात गमती करून आपला निर्वाह करावा लागत असे. मी अगदी हाडाचा विदूषक आहे आणि जन्मतापासून आजतागायत तसाच आहे. पूज्य महंतजी, जणू हे माझ्यात एक वेडच शिरलं आहे. मी खात्रीने सांगतो, माझ्यात हे एक पिशाच्य आहे, एक छोटं पिशाच्य. याहून जास्त मोठं असतं ना तर त्यानं दुसरं झाड शोधलं असतं, पण तुमचा आत्मा नसता धरला त्यानं. प्योत्र अलेक्झांद्रोविच, लहान किंवा मोठं असं कोणतंही पिशाच्य तुम्हाला पत्करणार नाही, पण माझा अवश्य विश्वास आहे. माझा अवश्य विश्वास ईश्वरावर आहे. तरी अलीकडे माझ्या मनात शंका येऊ लागल्या आहेत. पण आता मी गप्प राहतो. 4 शहाणपणाचे शब्द आपण ऐकूया. मी त्या तत्त्वज्ञ दिदेरोसारखा आहे बघा, पूज्य महंतजी. राणी कॅथरीनच्या काळात राजधानीतल्या प्लेतोला भेटायला दिदेरो कसा गेला ते आपण ऐकलंय कधी? तो आत गेला आणि फडकन म्हणाला, या जगात ईश्वर नाही. त्यावर त्या थोर बिशपांनी आपलं बोट वर केलं आणि ते उद्गारले, ईश्वर नाही असं हा मूर्ख आपल्या मनात बोलला आहे. त्याबरोबर तो माणूस तिथल्या तिथं एकदम त्यांच्या पायाशी कोसळला आणि ओरडला, मी ईश्वर मानतो, मला पवित्र धर्माचा करून घ्या. तसा विधी करण्यात आला. राजकुमारी दाशकोवा त्याची धर्ममाता आणि प्योतमकिन त्याचा धर्मपिता बनले. फ्योदर, आता हे अगदी असह्य झालं. आपण खोटं बोलतो आहोत आणि या मूर्खपणाचा किस्सा खरा नाही हे तुम्हाला पुरतं ठाऊक आहे. कशाला हे मूर्खपणाचे चाळे करत आहात? म्युझो थरथरत्या आवाजात ओरडला. फ्योदोर ठाम स्वरात मोठ्याने म्हणाला, हे खरं नाही असा जन्मभर मला संशय होता, पण सभ्य गृहस्थ हो, मी तुम्हाला पूर्ण सत्य काय आहे हे सांगतो. थोर महंतजी, मला क्षमा करा. शेवटची दिदेरोच्या दीक्षाविधी संबंधीची गोष्ट मी बनवून सांगितली. या अगोदर त्याचा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. जरा चुरचुरीतपणा यावा म्हणून ते बनवलं मी. प्योत्र अलेक्झांद्रोविच, पुष्कळ वेळा मी मूर्खासारखे वर्णन करतो, ते इतरांना मी हवा वाटावा म्हणून. हे आपण कशाकरता करतोय हे काही वेळा खरोखर माझं मलाच समजत नाही. आणि दिदेरोविषयी म्हणाल तर माझ्या तरुणपणी इथल्या चांगल्या लोकांकडून 10-20 वेळा मी या गोष्टीतली हा मूर्ख असं आपल्या मनात बोलला, इथपर्यंतची हकीकत ऐकली आहे. प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुमच्या आत्याच्या तोंडूनच ही गोष्ट मी ऐकली आहे. नास्तिक दिदेरोचा ईश्वराच्या अस्तित्वाविषयी राजधानीच्या प्लेतोशी वादविवाद झाला असं आजपर्यंत सगळेच मानित आले आहेत. मिओझो उठला. रागाने तो स्वतःचे बाण विसरला. तो अतिशयच भडकला होता आणि आपण हास्यास्पद बनत आहोत हे त्याला कळत होते. खोलीत जे काय घडत होते ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचे होते. पूर्वीच्या धर्मगुरूंच्या काळापासून गेल्या 40-50 वर्षात या खोलीत अत्यंत गाढ पूज्य भावनेशिवाय कोणत्याही माणसाने प्रवेश केला नव्हता. आत प्रवेश मिळालेल्या जवळजवळ प्रत्येकाला आपल्यावर हा मोठा अनुग्रह झाला आहे असे वाटत असे. आत असेपर्यंत पुष्कळ जण गुडघे टेकूनच बसलेले असत. या येणाऱ्या मंडळींना आज पुष्कळ जण उच्च कोटीची आणि विद्वान माणसे असत. काही केवळ कुतूहलाने आलेले बुद्धिप्रामाण्यवादीही असत, पण निरपवादपणे या सर्वांनी नितांत पूज्यबुद्धी व सुसंस्कृतपणाच दाखवला होता. कारण इथे पैशाचा प्रश्न नव्हता, तर एका बाजूला प्रेम व दयाळूपणा आणि दुसऱ्या बाजूला पश्चाताप आणि काही आध्यात्मिक समस्येचा किंवा कटोकटीचा प्रसंग निर्णय करून घेण्याची तीव्र इच्छा एवढाच होता. त्यामुळे या विदूषकी वर्तनाचा हजर असणाऱ्यांना, निदान त्यांच्यातल्या काही जणांना तरी अचंबा वाटला व ते बावरल्यासारखे झाले. ते संन्यासी मुद्रेवर कसलाही फरक होऊ न देता ज्येष्ठ धर्मगुरू काय म्हणणार आहेत हे ऐकण्याकरता एकाग्रपणे प्रतीक्षा करीत होते. ते म्युझोप्रमाणे झटकन उभे राहण्याच्या तयारीतही असलेले दिसले. आल्युषा खाली मान घालून उभा होता. त्याच्या डोळ्यात आसवे जमा होऊ लागली होती. त्याला सर्वात चमत्कारिक हे वाटले की ज्या आपल्या भावावर इवानवर त्याची सारी भिस्त होती, तो जणू या प्रकाराशी आपला संबंध नाही, बघूया प्रकरण कुठवर जातंय असं पाहत असल्यासारखा यावेळी मनाची काहीही चलबिचल न होता खाली नजर लावून अगदी स्वस्थ बसला होता. आपल्या वडिलांवर त्याचेच एकट्याचे इतके वजन होते की तोच त्यांना थांबवू शकला असता. आल्युषाला राकितींकडे म्हणजे धर्मशास्त्राच्या या विद्यार्थ्याकडे पाहण्याची हिंमत झाली नाही. त्याचा राकितींशी निकट परिचय होता. मठात त्याचे विचार जाणणारा तो एकटाच होता. धर्मगुरू जसिमफला उद्देशून म्युझो बोलू लागला, आपण माफ करा मला, कारण या बेशरम मूर्खपणाच्या चाळ्यात माझाही भाग आहे असं कदाचित आपल्याला वाटेल. फ्योदोर पावलोविच सारख्या माणसाला सुद्धा इतक्या वंदनीय पुरुषाच्या भेटीच्या वेळी आपण कसं वागलं पाहिजे
हे कळेल असं मी समजून चाललो तर ही माझी चूक झाली. केवळ त्यांच्यासोबत आल्याबद्दल मला माफी मागावी लागेल याची मला कल्पना नव्हती. प्योत्र अलेक्झांद्रोविचला अधिक बोलवेना आणि अतिशय गोंधळून जाऊन तो त्या खोलीबाहेर पडण्याच्या बेतात होता. कृपा करून आपण त्रास करून घेऊ नये असं म्हणत महंत आपल्या अशक्त पायांवर उभे राहिले आणि प्योत्र अलेक्झांद्रोविचचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्यांनी त्याला पुन्हा खाली बसवले. कृपा करून आपण अस्वस्थ होऊ नये. आपण माझे पाहुणे व्हावे अशी माझी आपल्याला विशेष विनंती आहे. आणि वाकून नमस्कार करून ते परत आपल्या लहानशा कोचावर जाऊन बसले. थोर महंतजी बोला. माझ्या आनंदी वृत्तीचा आपल्याला त्रास होतो का? फ्योदोर पावलोविच आपल्या दोन्ही हातांनी खुर्चीचे हात घट्ट पकडून एकदम मोठ्यानं उद्गारला. उत्तर जर प्रतिकूल आले तर खुर्ची सोडून एकदम उठण्याचा त्याचा आविर्भाव होता. महंत प्रभावीपणे उद्गारले. आपल्यासुद्धा माझी मनापासून विनंती आहे की आपण क्षोभ पाहू नये आणि अस्वस्थ होऊ नये. मुळीच त्रास करून घेऊ नका. अगदी स्वस्थचित्त व्हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःविषयी इतकी कमीपणाची भावना ठेवू नका, कारण तीच या सर्वांच्या मुळाशी आहे. अगदी स्वस्थचित्त होऊ म्हणता? मुळात मी आहे तसा. ओहो, हे म्हणजे फारच झालं हं. पण ते मी कृतज्ञतापूर्वक आनंदानं मान्य करतो. धन्य गुरुजी. पण आपण मला मी माझ्या मूळ स्वभावाचा व्हावा असं न सांगितलेलं बरं. तो धोका पत्करू नका. त्या मर्यादेपर्यंत मी स्वतःच जाणार नाही. आपल्या स्वतःकरिताच मी ही आपल्याला सूचना देत आहे. हो, बाकीचं अजून अनिश्चिततेच्या धोक्यात बुडलेलं आहे. अर्थात माझं आपल्याला वर्णन करून सांगणारे लोक आहेतच म्हणा. उदाहरणार्थ प्योत्र अलेक्झांद्रोविच तुम्ही. पण पवित्र गुरुदेव, आपल्याविषयी मी स्वतः सांगू इच्छितो की भावनोत्कटतेनं मी शिगोशिक भरलेला आहे. तो उठून उभा राहिला आणि आपले हात उभारून वक्तृत्वपूर्ण रीतीने भाषण करू लागला. ज्या कुशीनं तुला जन्म दिला ती धन्य हो. ज्या स्तनाग्रांनी तुझं पोषण केलं ती धन्य हो. विशेषतः ती स्तनाग्र. आत्ता जेव्हा आपण म्हणालात की इतकी स्वतःविषयी कमीपणाची भावना बाळगू नका, कारण तीच या सर्वांच्या मुळाशी आहे, तेव्हा त्या उद्गारांनी माझं हृदय आरपार छेदलं आणि माझ्या अंतराचा अगदी ठाव घेतला. खरोखर मी जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा मला नेहमी जाणवतं मी त्या सर्वांहून हीन आहे आणि ते सगळे मला विदूषक समजतात. म्हणून मग मी म्हणतो की आपण खरोखर विदूषकाप्रमाणे वागूया. मला नाही तुमच्या मताची पर्वा, कारण तुम्ही तुमच्यापैकी प्रत्येकजण माझ्यापेक्षा वाईट आहात. यामुळं मी विदूषक होतो. महान गुरुदेव, शरमेमुळे हे होतं. शरम हेच याचं कारण आहे. फाजील हळवेपणानं मी असा भडकून जातो. प्रत्येकजण माझ्याकडे एक अतिशय ममताळू आणि शहाणा मनुष्य म्हणून पाहिल एवढी जर माझी खात्री झाली असती ना परमेश्वरा, तर मी किती चांगला माणूस झालो असतो. खरंच गुरुदेव. झटकन आपले गुडघे त्याने खाली टेकले. अमर जीवन प्राप्त करून घेण्याकरता मी काय बरं करायला पाहिजे? यावेळी देखील तो थट्टा करीत आहे की खरोखर त्याचे अंतःकरण द्रवले आहे हे सांगणे कठीण होते. गुरु झसीमाफांनी आपले डोळे उंचावून त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्मित करून ते म्हणाले, आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला बरेच दिवस माहीत आहे. तुम्हाला तेवढी बुद्धी आहे. मद्यपानाच्या आहारी जाऊ नका आणि वाचेवर संयम ठेवा. विषयवासनेला बळी पडू नका आणि सर्वात महत्त्वाचं द्रव्यलोभाला बळी पडू नका. तुमचे गुत्ते बंद करा. सगळे बंद करणे शक्य नसले तर निदान 2-3 तरी बंद करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खोटं बोलू नका. दिदेरोबद्दल म्हणता तुम्ही? नाही, दिदेरोबद्दल नाही. अतिशय महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी खोटेपणा करू नका. जो मनुष्य स्वतःशी खोटेपणानं वागतो आणि स्वतःचंच खोटं भाषण ऐकतो, त्याची अवस्था शेवटी अशी होते की त्याला स्वतःमधलं किंवा अवतीभवतीचं सत्य ओळखता येत नाही. त्यामुळे स्वतःबद्दलचा आणि दुसऱ्याविषयीचा सारा आदर तो गमावतो. आदर नसल्यामुळे तो प्रेमही करू शकत नाही आणि मग आदर नसल्यामुळे मनोविनोदाकरिता तो विकारांना व विशिष्ट भोगांना बळी पडतो. आपल्या दुर्वर्तनानं पशुवत बनतो. हे सारं इतरांशी व स्वतःशी सतत खोटेपणानं वागल्यामुळे होते. जो मनुष्य स्वतःशी खोटा राहतो त्याचं मन इतर कोणापेक्षा सहज दुखावलं जातं. अपमान वाटून घेणं हे कित्येक वेळा फार सुखद वाटतं नाही? आपला कोणी अपमान केलेला नाही हे माणसाला माहीत असतं. तो अपमान आपण स्वतःच उभा केलेला आहे. तो भडक रंगवण्याकरिता खोटं बोललो आहोत आणि अतिशयोक्ती केली आहे हे त्या माणसाला सारं ठाऊक असतं. पण तरी तोच सर्वात अगोदर मनाला अपमान वाटून घेईल आणि त्याच्याबद्दल रोष मनात इतका घोळवत राहील की त्यातच त्याला मोठं सुख वाटेल आणि त्याच्यातून पुढं मग खरोखरच द्वेष निर्माण होईल.
पण आता तुम्ही उठावं आणि आपल्या जागेवर बसावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आता जे तुम्ही करीत आहात तो देखील नाटकी हावभाव आहे. धन्य पुरुषा, मला आपल्या हाताचं चुंबन घेऊ द्या. फ्योदोर पावलोविच टुनकन ओळी मारून उठला आणि महंतांच्या बारीक हातावर त्यानं पटकन चुंबनाचा ठसा उमटवला. अपमान वाटून घेणं हे मनाला सुखावं वाटतं खरंच. तुम्ही ते इतक्या उत्कृष्ट रीतीनं सांगितलं आहे तसं मी पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. होय, आयुष्यभर मी अपमानच मानित आलो आहे. स्वतःला सुखावण्याकरता अपमान मानला तो सौंदर्यशास्त्राच्या भूमिकेवरून. कारण अपमान करून घेणं हे सुखद असतं. त्याहीपेक्षा त्यांना आपण लोकांच्या नजरेत भरतो. आपण नजरेत भरतो हे थोर गुरुदेव आपण विसरून गेला होता. याची मी दखल घेईल. मी खोटं बोलत आलो सारं आयुष्यभर. रोजच्या रोज आणि घटके घटकेला खरोखर खोटं बोलत होतो. मी मूर्तिमंत खोटेपणा आहे. खोट्याचा जन्मदाता आहे हे अगदी खरं आहे. नव्हे, खोट्याचा जन्मदाता नव्हे, माझ्या पाठांतरात काहीतरी घोटाळा होतोय. खोट्याचा पुत्र म्हणा, तेवढं पुरेसं होईल. मात्र देवपुरुषा, दिदेरोबद्दल केव्हा तरी मी बोलेल. दिदेरो काही नुकसान करणार नाही. अर्थात केव्हा केव्हा एका शब्दानं सुद्धा नुकसान होतं. महंतजी, दुसरी एक गोष्ट मी विसरत होतो, तरी ती मुद्दाम इथं येऊन आपल्या विचाराची आणि काही शोध घ्यावा असं गेली 2 वर्ष माझ्या मनात होतं. मात्र प्योत्र अलेक्झांद्रोविचना मला मध्येच अडथळा करू नका असं सांगावं. माझा प्रश्न असा, संतांच्या चरित्रात कुठंतरी एका पवित्र संताची कथा सांगतात, ती कितपत खरी आहे? संताला त्याच्या धर्मश्रद्धेकरता मरण पत्करावं लागलं. शेवटी त्याचं डोकं उडवण्यात आलं तेव्हा तो उठून उभा राहिला. त्यानं आपलं डोकं उचललं आणि विनीतपणानं त्याचं चुंबन घेऊन तो ते आपल्या हातात घेऊन बरंच अंतर चालत गेला असं म्हणतात. माननीय गुरुदेव, ही कथा खरी आहे का? नाही, ती खरी नाही, महंत म्हणाले. संतांच्या सर्व चरित्रात या प्रकारची कोणतीच हकीकत सांगितलेली नाही. कोणत्या संताविषयीची कथा आहे ती म्हणालात? संन्यासी ग्रंथपालांनी पृच्छा केली. कोणता संत ते मला माहीत नाही. मला माहीत नाही आणि मला सांगता येणार नाही. माझी तशी फसवणूक करण्यात आली. मला ही गोष्ट सांगण्यात आली. मी ती ऐकली आणि कुणी सांगितली माहीत आहे? इथं बसलेले प्योत्र अलेक्झांद्रोविच म्युझोव, जे आता दिदेरोबद्दल इतके संतापले होते, त्यांनीच ही गोष्ट मला सांगितली. मी कधीच तुम्हाला सांगितली नाही. मी मुळी तुमच्याशी कधी भाषण देखील करत नाही. तुम्ही मला ही गोष्ट सांगितली नाही हे खरं, पण मी हजर असताना तुम्ही ती सांगितलीत. ही 3 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मी ती आत्ता काढली कारण त्या हास्यास्पद गोष्टीनं माझ्या धर्मश्रद्धेला धक्का बसला. प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुम्हाला त्याची कल्पना नसेल, पण मी घरी आलो तो माझी धर्मश्रद्धा डळमळीत झालेल्या अवस्थेत आलो आणि तेव्हापासून ती जरा जास्तच ढळत चाललेली आहे. होय प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुम्हीच माझ्या घोर पतनाचे मूळ कारण होता. तो एखादा दिदेरो नव्हता. फ्योदोर पावलोविच बेभान झाला होता. केविलवाना दिसत होता. अर्थात पुन्हा त्याचे नाटक सुरू झाले आहे हे एव्हाना प्रत्येकाला पूर्णपणे कळून चुकले होते. तरीसुद्धा म्युझोवला त्याचे शब्द झोंबले. काय हा मूर्खपणा, आणि हा सारा मूर्खपणा आहे, तो पुटपुटला. मी केव्हा तरी खरोखर ही कथा सांगितलेली असेल, पण ती तुम्हाला नाही. मीच ती दुसऱ्या कोणाकडून तरी ऐकली. मी पॅरिसमध्ये एका फ्रेंच माणसाकडून ती ऐकली. तो मला म्हणाला, संत चरित्रामधून आमच्या प्रार्थनेत ती वाचण्यात आली. तो एक अतिशय विद्वान मनुष्य होता. त्यानं रशियाच्या संख्याशास्त्राचा खरा अभ्यास केला होता आणि तो रशियात बराच काळ राहिला होता. मी स्वतः संत चरित्र वाचलेलं नाही आणि वाचणारही नाही. जेवताना काय वाटेल त्या गोष्टीची चर्चा होते. आम्ही त्यावेळी जेवायला बसलो होतो. हो, तुम्ही त्यावेळी जेवायला बसला होतात आणि त्यामुळे माझी धर्मश्रद्धा मात्र मी हरवून बसलो. फ्योदोर पावलोविच त्याच्या बोलण्याची नक्कल करीत म्हणाला. तुमच्या श्रद्धेची मला काय परवा, असं ओरडण्याच्या बेतात म्युझोव होता, पण लगेच त्यानं स्वतःला सावरलं आणि तिरस्काराने तो म्हणाला, तुमचा ज्या ज्या वस्तूला स्पर्श होईल ती विटाळेलच. महंत एकदम आपल्या जागेवरून उठले. माफ करा सभ्यजन हो, मला काही थोडा वेळ तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. ते सर्व पाहुण्यांना उद्देशून म्हणाले. माझी वाट बघत माणसं थांबली आहेत. तुमच्या अगोदर ती आली आहेत. ते फ्योदोर पावलोविचकडे वळून साहस्य मुद्रेने म्हणाले, परंतु काही झालं तरी खोट्या गोष्टी सांगू नका. ते खोलीच्या बाहेर पडले. आलोशा आणि ते अंतेवासी त्यांना खाली पायऱ्या उतरताना आधार देण्यासाठी धावत गेले. आलोशाचा दम घुटल्यासारखा झाला होता. तिथून पाय काढताना त्याला बरे वाटले. शिवाय महंत प्रसन्न होते आणि त्यांचं मन दुखावलं नाही हे पाहूनसुद्धा त्याला आनंद झाला होता.
धर्मगुरू झसिमफ कमानीकडे त्यांची वाट पाहत बसलेल्या लोकांना आशीर्वाद द्यायला चालले होते, पण फ्योदोर पावलोविचने त्यांना खोलीच्या दरवाजापाशी अडवले. धन्य पुरुष, तो भावनाविवश होऊन उद्गारला. तुमच्या हाताचं आणखी एकदा मला चुंबन घेऊ द्या. खरंच तुमच्याशी अजूनही माझा संवाद होऊ शकेल, तुमच्याशी अजूनही माझं जमू शकेल. मी नेहमीच खोटं बोलतो आणि मूर्खपणाचे चाळे करतो असं तुम्हाला वाटतं का? खरं सांगतो, मी सारा वेळ हे नाटक केले ते मुद्दाम तुमची परीक्षा घेण्यासाठी. तुमच्याशी माझं जमण्याजोगं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी इतका वेळ तुमची परीक्षा घेत होतो. तुमच्या आत्मगौरवाशेजारी माझ्या नम्रतेला जागा आहे का? तुमच्याशी कोणाचंही जमेल असं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायला मी तयार आहे. पण आता मी गप्प राहतो. इथून पुढं सगळा वेळ मी गप्प राहीन. मी खुर्चीवर बसून राहीन, काही बोलणार नाही. प्योत्र अलेक्झांद्रोविच, आता तुम्ही बोलायचं आहे. आता तुम्हीच मुख्य पुरुष राहिलात. 10 मिनिटं.